हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पुण्यात पावसाचा जोर वाढला। भिडे पूल पाण्याखाली, हिंगणे खुर्द पर्वती भागामध्ये पाणी शिरलं। पालखी मार्गावरही गुडघाभर पाणी। पावसामुळे इंद्रायणी दुथडी भरून वाहू लागली। नदीकाठ रिकामा केला। इंद्रायणीजवळ कुणी जाऊ नये यासाठी पोलीसही तैनात। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचं धुमशान। शहरातल्या अनेक भागात पाणी, रस्तेही जलमय। रामकुंड आणि गोदाघाट परिसरात गोदावरीचं पाणी। रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा। अंबा नदी धोकादायक पातळीवर तर पाताळगंगा दुथडी भरून। रोहा आणि सुधागड तालुक्याला मोठा फटका। शाळांनाही सुट्टी। वर्धापन दिनालाच ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। काल बैठकीला उपस्थित असलेले 2 नगरसेवक विजेंद्र शिंदे आणि अजित भंडारी शिंदे सेनेत प्रवेश करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही एक नगरसेवक शिंदेंच्या गळाला। शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युतीच्या हालचाली सुरू। उदय सामंत विशेष प्रयत्न करत असल्याची सूत्रांची माहिती। शिंदे राज ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण पाठवणार असल्याचीही चर्चा। एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे आज 2 मेळावे। महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। मनसेशी युती संदर्भात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। कथित मिठी नदी घोटाळा प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाची पुन्हा चौकशी। तब्बल 3.5 तास डिनो मोरिया ईडी कार्यालयात। अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू पावलेल्या क्रू मेंबर रोशनी सोनघरेंना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप। डोंबिवलीत अंत्यसंस्कार। एअर इंडियातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नातेवाईक आणि राजकीय क्षेत्रातल्या मंडळींकडून आदरांजली। इस्रायलमधील वैद्यकीय केंद्र आणि स्टॉक एक्सचेंज बिल्डिंगवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला। इराणला मोठी किंमत चुकवावी लागेल, नेतन्याहूंचा इशारा। तर इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत इराणच्या 639 नागरिकांचा मृत्यू। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीहून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार। माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सज्ज।